Praise the Lord. Hallelujah. We welcome all our online viewers who are watching us on various platforms throughout the world in the glorious and matchless name of our Lord and Savior Jesus Christ. संपूर्ण जगभरातून जे वेगवेगळ्या माध्यमाद्वारे आम्हाला ऑनलाईन पाहत आहेत, तुम्हा सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्त जो आपला तारणारा याच्या गोड आणि पवित्र नावामध्ये स्वागत आहे. Today is a Saturday blessing meeting. आज शनिवारची आशीर्वाद सभा आहे. Bible says when God blesses, He adds no sorrows to it. देवाचं वचन सांगते की परमेश्वर जेव्हा आशीर्वाद देतो त्याबरोबर तो दुःखाची जोड लावत नाही. So as you hear the word of God today, God is going to bless you immensely. तर जसं आज आपण देवाचं वचन ऐकणार आहोत, देव तुम्हाला विपुल आशीर्वाद देणार आहे. So to hear from God, let's put our hands together and welcome God's anointed servants, Pastor Peter and Pastor Jayashri with a mighty applause. तर देवाचं वचन ऐकण्यासाठी देवाचे अभिषिक्त दास पास्टर पीटर व पास्टर जयश्री यांचं जोरात टाळ्या वाजून आपण स्वागत करूया. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Greetings to you all in the matchless name of Jesus Christ our Lord. प्रभू येशू ख्रिस्ताच्या अद्भुत नावामध्ये तुम्हा सगळ्यांना आमच्याकडनं शुभेच्छा. Today is a wonderful day. आजचा दिवस महान आणि अद्भुत आहे. God is going to do some marvelous things in your lives. देव तुमच्या जीवनामध्ये काहीतरी महान कार्य करणार आहे. So open your heart and your mind. तर आपलं हृदय उघडा, आपलं मन उघडा Heed to what God has to tell आणि you. देवाला तुम्हाला जे सांगायचं आहे त्याकडे लक्ष लावा, Your life will be made. म्हणजे तुमचं जीवन बनेल. Nothing is too bad when God is around. देव आपल्या बरोबर असला की कुठलीच गोष्ट एवढी काही वाईट नाही. Amen. Amen. Praise God. देवाला धन्यवाद. We'll open our Bibles to Malachi chapter 3 verse 6. मलाकीचा 3रा अध्याय आणि त्यातलं 6वं वचन आपण यावेळेला काढणार आहोत. All those who have joined me, kindly open your Bibles to Malachi 3 chapter 3 verse 6. मलाकी 3रा अध्याय आणि त्यातलं 6वं वचन तुम्ही सगळ्यांनी उघडा, जे सगळेजण मला बघतायत, ऐकतायत. For I am the Lord, I change not, therefore your sons of Jacob are not consumed. मलाकीचा 3रा अध्याय 6वं वचन असं म्हणतं, कारण मी यहोवा आहे, मी पालटत नाही, म्हणून याकोबाच्या संतानांनो तुम्ही नाश पावलेला नाही. Praise God. देवाला धन्यवाद. God is saying, परमेश्वर म्हणतो I am the Lord. की मी परमेश्वर आहे I don't change. आणि मी बदलत नाही. That's why the sons of Jacob are not consumed. म्हणून याकोबाच्या संतानांचा अजूनपर्यंत नाश झालेला नाही. We will see who the sons of Jacob तर are. आपण हे बघू की याकोबाचं हे संतान म्हणजे कोण. But before that, I would like to say, पण त्याच्या अगोदर मला तुम्हाला हे सांगायला आवडेल, everything changes on this earth. या पृथ्वीवरती सगळं बदलतं, Everything. सगळं बदलतं. And it is change that brings destruction. आणि हा जो बदल असतो तो नाश आणतो. Where there is no change, there is no destruction. जिथे बदल नाही तिथे नाश नाही, But where there is change, there is ruin. पण जिथे बदल आहे तिथे नाश आहे. It is change that affects our lives. आणि तो जो बदल असतो तो आपल्या जीवनावर परिणाम करतो. If you look around you, तुम्ही जर तुमच्या अवतीभोवती पाहिलं you see that everything is dying. तर तुम्हाला कळेल बघितल्यानंतर की सगळंच मरत आहे Everything is decaying. आणि सगळं सडतंय, कुचतंय. What is here today, tomorrow is not. आज जे इथे आहे ते उद्या तिथे दिसत नाही Everything is depleting. आणि सगळं कमी होत चाललं, नाहीसं होत चाललं. We are changing. आपण बदलत चाललो. We become old. आपण पण वृद्ध From होतो, young. आपण तरुण होतो, त्यापासून आपण पण वयाने वाढून वृद्ध होतो. The flowers that bloom today wither away. आज जी फुलं उमलतात ती उद्या कोमेजतात किंवा वाळतात. So there is every form of fluctuation on this earth. म्हणजे हा चढ उतार जो असतो ना तो या भूतलावरती प्रत्येक स्वरूपामध्ये दिसून येतोच There is no consistency. आणि त्याच्यामध्ये सातत्य दिसत नाही. Today we hear one thing, आज आपण एक गोष्ट ऐकतो tomorrow you hear another thing. आणि उद्या काहीतरी वेगळं ऐकायला मिळतं. It's all change. सगळं बदलतंय. Man is changing. माणूस बदलतोय, His love is changing. माणसाचं प्रेम बदलतंय, His promises change. त्याने दिलेली वचनं बदलतायत There are shifts and there are adjustments आणि सारखा हा बदल येत आहे, बदल येत आहे. everywhere. सगळीकडे आपल्याला हे दिसून येतं की सगळं बदलतंय, सगळीकडे बदल पण आहे Even truth changes into a lie आणि सत्य पण खोट्यात बदलत आहे and lies are portrayed as truth. आणि खोट्याला सत्य म्हणून साजर केलं जात आहे. But in the midst of it all, पण या सगळ्यामध्ये God is saying, परमेश्वर म्हणतो I am the only one that does not change. मी एकमेव असा आहे की जो बदलत नाही. Praise God. म्हणून देवाला धन्यवाद. That should really encourage us, आणि त्यातनं आपल्याला खरं म्हटलं तर खरोखर प्रोत्साहन मिळालं पाहिजे. because कारण when we are surrounded with so much of change जेव्हा इतका सारा बदल आपल्या अवतीभोवती असतो and we find that God does not change, आणि आपल्याला असं आढळतं की देव मात्र कधीच बदलत नाही, that should encourage us. त्यातनं आपल्याला प्रोत्साहन मिळायला पाहिजे. Because time also changes. कारण वेळही बदलते.
people change, काळ बदलतो, माणसं बदलतात, but God does not पण change. देव नाही बदलत. Even you may change towards God, आणि कदाचित तुम्हीही देवाप्रित्यर्थ बदलाल, you may change towards one another, यदा कदाचित तुम्हीही एकमेकांप्रित्यर्थ बदलाल, but God will not change towards you. पण देव नाही तुमच्या प्रित्यर्थ कधी बदलणार. If He says, I love you, He will love you till the very end. देव जर म्हणालाय की माझं तुझ्यावर प्रेम आहे, तर अखेरीपर्यंत देव तुझ्यावर प्रेम करत राहणार. That's why म्हणून once God said, एकदा देव म्हणाला, I have loved you with an everlasting love. सनातन प्रीतीने मी तुझ्यावर प्रीती केली आहे. I mean, this kind of love cannot be seen on म्हणजे this या earth. पद्धतीचं प्रेम तर या जगात कुठे बघायलाच मिळत नाही. Only God can say फक्त देवच असं म्हणू शकतो that when I love you, की माझं जेव्हा तुझ्यावर प्रेम आहे असं मी म्हणतो, I love you forever. तेव्हा खरोखर माझं तुझ्यावर कायम प्रेम आहे There will not be any change. आणि त्यात काहीच बदल होणार नाही. Praise God. म्हणून देवाला धन्यवाद. That is why you need to trust on God alone. आणि म्हणून तुम्ही विश्वास सुद्धा फक्त देवावरच ठेवायला हवा. Bible says बायबल म्हणतं, in James 1:17, याकोबाचं पत्र पहिला अध्याय 17व वचन, every good and perfect gift comes from God. प्रत्येक चांगलं आणि परिपूर्ण दान किंवा देणगी देवाकडनं येते It comes down from the Father of lights. आणि सर्व प्रकाशाच्या पित्याकडनं या गोष्टी येतात. He does not change. तो बदलत नाही. He does not change like the shadows that keep on आणि changing. जसं सावली बदलत राहते तसा तो बदलत नाही. What a great God we have. म्हणजे किती महान देव आहे ना आपला. So if you don't want to perish before your time, आणि म्हणून जर तुम्हाला तुमच्या वेळे अगोदर नाश पावायचं नसेल if you don't want to stay in ruin, आणि तुम्हाला जर नाशामध्ये राहायचं नसेल, then come to the living God who alone never changes. तर मग तुम्ही जिवंत देवाकडे या की जो देव कधीही बदलत नाही Trust on Him आणि त्याच्यावर विश्वास ठेवा. more than you can ever trust on anybody. आणि कुणावरही तुम्ही जेवढा विश्वास ठेवत असाल त्याहूनही जास्त तुम्ही देवावर विश्वास ठेवा. The more pain we have on this earth is because people are not trustworthy. या पृथ्वीवरती आपल्याला सगळ्यात जास्त वेदना आणि यातना का होतात? कारण की माणसं विश्वास ठेवण्याजोगी राहत नाहीत. Man has limitations. माणसाला मर्यादा आहे. But look at God. पण तुम्ही देवाकडे पहा. He says, I don't change. देव म्हणतो मी बदलत नाही And because I don't change, you will live. आणि मी बदलत नाही म्हणून तुम्ही जगाल असं तो म्हणाला. If I keep on changing, you will not live. मी जर बदलत राहिलो तर तुम्ही जगणार नाही. Bible says in Daniel 6:26, दानिएलचा 6वा अध्याय आणि त्यातलं 26व वचन म्हणतं, the God of Daniel, दानिएलचा देव He is the living God तो जिवंत देव आहे and steadfast forever. आणि त्याच्यामध्ये कायमचं सातत्य आहे. Praise God. देवाला धन्यवाद. That's why Daniel trusted on God. आणि म्हणून तर दानिएलने देवावर विश्वास ठेवला. So he can be your God also. म्हणजे तो तुमचाही देव होऊ शकतो. And so in the midst of change, तर सगळ्या या बदलामध्ये you will find the unchanging God to help you. हा एकमेव न बदलणारा देव तुम्हाला मदत करायला आहे हे तुमच्या लक्षात येईल. Praise God. देवाला धन्यवाद. Like you go in the supermarket जसं समजा तुम्ही मार्केटमध्ये सुपर मार्केटमध्ये गेलात and you buy things, आणि तुम्ही गोष्टी काही विकत घेतल्या, whatever, bottle or a tin or a म्हणजे packet, जे काही तुम्ही विकत घेतलं, पाकिटं म्हणा, बाटल्या म्हणा, it always has the expiry date. त्याच्यावरती ना एक्सपायरी डेट नेहमी आता लिहिलेली असते. की Everything has an expiry date. आता आपण बाजारातनं किंवा मार्केटमधनं जे काही घेतो त्याच्यावरती एक्सपायरी डेट ऑलरेडी लिहिलेली असते की या तारखेपर्यंत वापरा. Only God has no expiry date. फक्त देव एकमेव असा आहे की ज्याला एक्सपायरी डेट नाहीये. No expiry date. म्हणजे मरायची डेट ज्याला म्हणतात बोली भाषेत, ती मरायची डेटच देवाला नाहीये. He lives forever. पण देव आमरण जिवंत आहे, कायमचा जिवंत आहे. But everything around us is बाकी changing. आपल्या अवतीभोवती जे काही आहे ना ते सगळं बदलतंय राजा. Why? का? Because कारण everything created by God, सगळं काही जे देवाने निर्माण केलं it responds to time ते सगळं वेळेला, काळाला प्रतिसाद देतं. or it is governed by time. किंवा ते वेळेमध्ये असतं, ते काळामध्ये असतं. काळ वेळ त्या गोष्टींना चालवते, माणसाला, गोष्टींना. Anything that is governed by time will आणि perish. काळ वेळ ज्या कुठल्या गोष्टींना चालवत आहे त्या गोष्टी एक ना एक दिवस नाश पावणार आहेत. Anything that lives under time will perish. वेळेखाली राहणाऱ्या गोष्टी नाशच पावत असतात. Whether it is man or plants or animals, मग तो माणूस असो का झाडं झुडपं असो, जनावर असो, एक वेळेची मर्यादा असते ना. 70, 80, 90 वर्ष जे काय आपण जगतो त्याला म्हणतात वेळेखाली राहणारे नाशच पावत असतात. everyone, सगळेजण. the मग whole त्याच्यात creation. संपूर्ण निर्मिती त्याच्यामध्ये आली. मानवजात आली, झाडं झुडपं आली, वनस्पती आल्या, जनावर आली, सगळे आले. But God alone is outside time. पण देव एकमेव असा आहे की जो काळाबाहेरचा आहे. Time doesn't affect God. काळ आणि वेळ याचा परिणाम देवावर होत नाही कारण तो वेळेच्या बाहेरचा आहे.
That is why म्हणून when Bible says बायबल म्हणतं in Exodus 3:14, निर्गमाचा 3रा अध्याय आणि त्यातलं 14वं वचन, when God met Moses, परमेश्वर जेव्हा मोशेला भेटला, Moses said, मोशे म्हणाला Lord, what is your name? की प्रभू तुझं नाव काय आहे? What is your name? प्रभू तुझं नाव काय? Is it John or Jacob or काय तुझं नाव? योहान? Raju or what काय? is your name? नाव काय? प्रभू तुझं नाव काय? जॉन, जेकब, राजू काय? God said तर देव बोलला in Exodus 3:15, निर्गमाचा 3रा अध्याय 15वं वचन, I am that I am. जो मी आहे तो मी आहे, मी जो आहे तो आहे. No proper name. असं यथायोग्य नाव काही दिलं नाही. Everyone who has a name perishes. आणि ज्या प्रत्येकाला नाव असतं त्या प्रत्येकाचा नाश होतो ना. I am that I am तर जो मी आहे तो आहे means म्हणजे I am the same all the time. मी आहे, मी सदोदित आहे, तसाच आहे, मी बदलत नाही. So in verse 15 he says, मग 15व्या वचनात तो म्हणतो this is my name forever. हे माझं कायमचं नाव आहे. The name you shall call me from generation to generation. पिढ्यानपिढ्या ज्या नावाने तुम्ही मला पुकाराल तेच हे माझं नाव. काय? मी जो आहे तो मी आहे, Praise God. म्हणजे मी आहे. Seasons are changing. ऋतू बदलतायत, Everything has its time. सगळ्यालाच वेळेचं बंधन आहे. Where there is time, things move forward. आणि जिथे वेळ असते तिथे गोष्टी पुढे जातात. There is a season of birth, life, death. एक जन्म घ्यायची वेळ असते, एक आयुष्य जगायची वेळ असते, एक मृत्यूची वेळ असते. Changes in our bodies, आपल्या शरीरात पण मग तसतसे बदल येत जातात. changes in the family, परिवारात पण मग तसतसे बदल येतात वेळेला धरून. changes among our friends. आपल्या मित्रांमध्ये मैत्रिणींमध्ये पण तसे बदल येत राहतात. Bible says in Ecclesiastes 3 verse 1, उपदेशक 3रा अध्याय 1लं वचन बायबल म्हणतं, there is a season and a time to every purpose under the heaven. स्वर्गाखालच्या प्रत्येक संकल्पाला एक ऋतू आहे. The only thing that is consistent is change. एकच गोष्ट जी सातत्याने असते ती म्हणजे बदल. म्हणजे चेंज इज द ओनली कॉन्स्टंट जे म्हणतात तो हा प्रकार, की एकच गोष्ट जी सातत्याने आहे ती काय? बदल सातत्याने होतच राहतो. And it can be positive or negative also. आणि तो बदल एक तर सकारात्मक असेल नाही तर नकारात्मक असेल. Because change is not altogether bad. कारण की बदल जो असतो ना तो असा म्हणजे सर्वस्वी वाईट नाही. Because change for the better is good. कारण चांगल्याकडे झालेला बदल चांगला असतो. But not all change is change for the better. पण सगळे बदल चांगल्याकडे झालेले बदल नसतात. Most of the changes cause stress in our lives. जास्तीत जास्त बदल जे होतात ते आपल्या जीवनावरती ताणतणाव आणतात. It causes strain and uncertainty in our आणि heart. त्याच्यातनं आपल्या हृदयामध्ये एक अनिश्चितता येते आणि दडपण वाढतं ज्याला टेन्शन म्हणतात. But yet those who trust on God, परंतु तरीही जी माणसं देवावरती विश्वास ठेवतात they can rejoice in the midst of change. ती माणसं मात्र बदल जरी झाला तरी त्या बदलात आनंदी राहू शकतात. Because कारण it does not matter even if the whole world changes. संपूर्ण जग जरी बदललं तरी काही फरक पडत नाही. Because they are trusting on the unchanging कारण God. ते न बदलणाऱ्या देवावर विश्वास ठेवून जगतायत. Praise God. देवाला धन्यवाद. And that's why we are not afraid. आणि म्हणून आपण घाबरत नाही. Because कारण we are trusting on the eternal God. आपण अनंत काळच्या देवावरती विश्वास ठेवून जगत आहोत. And if God is eternal, आणि जर देव सनातन आहे, अनंत काळचा, ज्या काळाला अंत नाही तो अनंत, then His word also is eternal. मग त्याचा शब्द पण आहे अनंत. That means His word also will not change. याचा अर्थ त्याचा शब्दही बदलणार नाहीये. If God's word changes, that means God is changing. देवाचा शब्द जर बदलला तर मग असं म्हणावं लागेल की देव बदलतोय. No. पण नाही, देव बदलत नाही. If God does not change, His word does not change, His promises don't change, देव बदलत नाही तर त्याचा अर्थ देवाचा शब्द बदलत नाही, देवाने दिलेली अभिवचनं बदलत नाही, His love for you does not आणि change, देवाचं तुझ्यावरचं प्रेमही बदलत His नाही, mercy towards you will not देवाची change. तुझ्यासाठीची दया सुद्धा बदलणार नाही. And if God says, I will take you to heaven, then He will take you to आणि जर heaven. देव म्हटलाय की तो तुला स्वर्गात नेणार तर तो तुला स्वर्गात नेणार. का? कारण देव म्हटलाय. Did you see लक्षात येत आहे ना? what all happens if God says, I change not? जर देव म्हणतो की मी बदलत नाही तर त्या एका विधानातनं काय काय होऊन जातं पहा. Bible says in Numbers 23 verse 19, गणना 23वा अध्याय 19व्या वचनामध्ये बायबल म्हणतं, God is not a human that He should lie, परमेश्वर काय माणूस नाहीये खोटं बोलायला.
That means man lies. याचा अर्थ माणूस खोटं बोलतो. Man lies because he's changing. आणि माणूस खोटं का बोलतो? कारण माणूस सारखा बदलतो. And so Bible says, आणि म्हणून बायबल म्हणतं God is not human that he should change his mind. परमेश्वर काही माणूस नाहीये की परमेश्वराने आपलं मन सारखं बदलावं. Has he spoken and failed to act? असं कधी झालंय का की परमेश्वर बोलला आणि त्याने कृती केली नाही? Has he promised and not carried it असं through? कधी झालंय का की परमेश्वराने अभिवचन दिलं मात्र तसं केलं नाही? That means if God does not change, याचा अर्थ जर देव बदलत नाही, his word does not change, देवाचा शब्द बदलत his नाही, mind does not change, देवाचं मन बदलत नाही, and if he says, I love you, then he loves you for all आणि eternity. जर देव म्हणतो की त्याचं तुझ्यावर म्हणजे देवाचं तुझ्यावर प्रेम आहे तर देवाचं तुझ्यावर अनंत काळापर्यंत प्रेम आहे. And so God spoke through the prophet Malachi, मलाखी संदेशाद्वारे देव बोला I'm not changing. की मी बदलत नाही, मी न बदलणार आहे. That's why the sons of Jacob will not be ruined. आणि म्हणून याकोबाच्या संतानांचा नाश होणार नाही. You know, God had chosen Judah and Israel for himself. तुम्हाला माहितीये देवाने यहुदा आणि इस्रायलला स्वतःसाठी निवडलं होतं. He said, they are mine. आणि देव म्हटला होता की हे माझे आहेत. He called them his own. आणि देवाने त्यांना स्वतःच म्हणून पुकारलं They followed God. आणि ते देवामागे चालले. But when they were in trouble, पण जेव्हा केव्हा त्यांना त्रास झाला God is to save them. तेव्हा देव त्यांना वाचवायचा. Okay. But then the people started breaking God's covenant. मग किंतु परंतु लोकांनी मात्र देवाचे करार तोडायला सुरुवात केली. And so whenever the children of Israel, आणि मग जेव्हा केव्हा इस्रायली मुलं they had trouble, जेव्हा केव्हा इस्रायली मुलांना त्रास व्हायचा the people of the world mocked at them. त्याला जगातली माणसं मग त्यांना बघून त्यांची टीका करायची म्हणजे थट्टा And करायची they mocked at their God. आणि देवाची सुद्धा टीका They करायची. said, where is your God? आणि मग त्यांना म्हणायची की कुठे आहे रे तुमचा देव? He is a changing God. किती बदलणारा देव आहे तुमचा? He is not helping तो you. काही तुम्हाला मदतच करत नाहीये. Bible says बायबल म्हणतं in Jeremiah 33 verse 23, इर्मया 33वा अध्याय आणि 23वा वचन God called this prophet Jeremiah and said, परमेश्वराने या इर्मया नावाच्या संदेशाला बोलवलं आणि देव त्याला म्हणाला, have you heard what the people of the world are saying? जगातले लोक काय बोलतायत तू ऐकलं का रे? The Lord chose Judah and Israel and then abandoned them, they are saying. परमेश्वराने यहुदाला आणि इस्रायलला निवडलं आणि पश्चात परमेश्वरानेच त्यांना सोडून दिलं. They are sneering and saying that Israel is not worthy to be counted as a nation. आणि ते थट्टा करतायत आणि म्हणतायत की इस्रायलची लायकी नाहीये की इस्रायल देशात बदलावं, की आता God इस्रायलचं said- रूपांतर एका देशात व्हावं एवढी इस्रायलची लायकी नाही असं लोक म्हणतायत. तू ऐकलं का रे? See? And so God said तर देव बोला in Jeremiah 33:25, इर्मया 33:25 this is the Lord's reply. की देवाने दिलेलं हे उत्तर आहे त्याला I would no more reject my people. की याच्या पुढे मी माझ्या लोकांना नाकारणार नाही. I would no more reject my people than I would change my laws of night and day of earth and sky. यहोवा म्हणतो इर्मया 33:25 मी वाचते. यहोवा असे म्हणतो, जर माझा दिवसाचा व रात्रीचा करार टिकणार नाही, जर मी आकाशाचे व पृथ्वीचे नियम स्थापले नाहीत, तर याकोबाची संतती व माझा सेवक दावीद यांची संतती मी अशी टाकून देईन. I will never abandon the descendants of Jacob or David my servant or change the plan about them. इर्मया 33:26 वचन आणि त्याचा शेवटचा भाग. कारण मी त्यांचे पाडावपण परत फिरवीन आणि त्यांच्यावर दया करीन I will restore them to their land आणि मी त्यांच्या देशात त्यांना परत आणीन and I will have mercy on them. आणि मी त्यांच्यावर दया करीन. See, God said, I don't change. म्हणजे देव म्हणतोय की मी बदलत नाही. Even though for a mere moment I have forsaken आणि them, जरी काही क्षणांसाठी मी त्यांना सोडलेलं असलं but with great compassion I will take them with me. तरी महान कळवळ्यानं मी त्यांना परत माझ्याकडे आणीन. And so when Israel went away from God, तर जेव्हा इस्रायल देवापासून लांब गेलं God scattered them all over the world. त्यावेळेला देवाने या इस्रायलला संपूर्ण जगात पांगवलं. Bible says बायबल म्हणतं in Leviticus 26 verse 32, लेवीय 26वा अध्याय आणि त्यातलं 32वं वचन. God said, I will devastate your land. देव म्हणाला की तुमचा प्रांत मी नाश करीन Your enemies will occupy your land. आणि तुमचे शत्रू येऊन तुमचा प्रांत घेतील It will be utterly shocking to see the destruction. आणि तो नाश बघून तुम्हाला फार धक्का बसेल. In verse 33 he said, 33व्या वचनामध्ये तो म्हणाला I will scatter you among the nations. आणि मी तुम्हाला देशादेशांमध्ये पांगवीन. म्हणजे थोडे इथे थोडे तिथे थोडे तिथे असे अख्ख्या सगळीकडे देशोदेशी पांगतील अख्ख्या जगात. But I will bring you back. पण मी तुम्हाला परत एकत्र आणीन सुद्धा. So the Jews were scattered all over the world. तर अशा पद्धतीनं यहुदी माणसं संपूर्ण जगात पांगली आहेत. Not for 1 month, एका महिन्यासाठी नाही, not for 1 year, एका वर्षासाठी नाही,
not for 10 years, का 10 वर्षांसाठी नाही, not even for 100 years, का 100 वर्षांसाठी सुद्धा नाही, but for more than 2000 तर years. 2000 पेक्षा जास्त वर्षांपासून यहुदी समाज अख्ख्या देशात पांगलाय. म्हणजे थोडे यहुदी इथे आहेत या देशात, थोडे त्या देशात, थोडे त्या देशात, असं. Their language was Hebrew, त्यांची भाषा होती हिब्रू, which was the holy tongue of the Bible. जी होती बायबलची पवित्र भाषा. But for 2000 years, पण 2000 वर्ष they lived in many countries. हे यहुदी अनेक देशांमध्ये जगले. If they lived in Germany, they learned the German आणि language. मग हे यहुदी समजा त्यातले काही जर्मनीत गेले आणि राहिले तर त्यांनी जर्मन भाषा शिकली. If they had landed in France, they learned French आणि language. समजा ते फ्रान्सला गेले आणि राहिले तर मग त्यांनी फ्रेंच भाषा शिकली. Those who came to India learned a Hindi language. तसंच काही यहुदी जर समजा भारतात येऊन राहिले तर त्यांनी हिंदी भाषा शिकली. They forgot to speak Hebrew. आणि असं होता होता ते हिब्रू भाषा बोलायला विसरले. They all adapted to the strange language of the nations they settled आणि in. ज्या देशादेशांमध्ये ते स्थायी झालेले होते त्या देशादेशाच्या भाषा त्यांनी शिकून बोलायला सुरुवात केली. People said, लोक म्हणाले your God is a changing God. की तुमचा देव बदलणारा देव आहे. But पण did not God bring them back? देवाने त्यांना परत नाही का आणलं? He brought them back. देवाने त्यांना परत आणलं ना. In 1948, all the Jews that were scattered all over the world, they came back to Israel. 1948 साली देशादेशांमध्ये जो संपूर्ण यहुदी समाज पांगलेला होता तो प्रत्येक यहुदी माणूस 1948 साली इस्रायलला परत आला. They were called a nation, आणि मग त्यांना देश असं नाव दिलं गेलं की हा एक आता देश but आहे. they were speaking all different languages. पण मग जेव्हा ते सगळे एकत्र आले त्यावेळेला ते सगळे बाय देन वेगवेगळ्या भाषा बोलायला लागलेले होते कारण ते वेगवेगळ्या देशांमध्ये सेटल झाले होते. But see the miracle of God. पण तरीही देवाचा चमत्कार पहा. Hebrew language that was lost was once again restored to its status. हिब्रू भाषा जी त्यावेळेला हरवल्यासारखी वाटत होती त्या भाषेला देवाने तिच्या पूर्वस्थितीला परत आणलं. God brought them back after 2000 आणि years. 2000 वर्षांपश्चात देवाने या इस्रायली लोकांना एकत्र केलं आणि नाव दिलं हा इस्रायल देश आहे आता. Can you imagine? म्हणजे कल्पना करा, I mean, if we don't take care of our own land, आपण जर आपल्या स्वतःच्या जमिनीची आपण जर काळजी घेतली नाही some infiltrators will come and take away our land. तर काही जण येतात ना आक्रमण करून आपली जमीन घेऊन टाकतात. Isn't it? है की नाही? आपली समजा काही छोटी जमीन आहे कुठे आणि त्या जमिनीला जर आपण सांभाळलं नाही तर येतातच असे काही आक्रमण करणारे आणि येऊन आपली जमीन त्यांच्या ताब्यात घेतात. Yes. And they take it as their own. आणि अशी घेतात की जणू They make त्यांचीच their होती. 712 extract on their name. अशी घेतात की जणू ती त्यांचीच होती आणि 712 उतारायला स्वतःचं नाव चढवतात. कसं ते विचारू नका. And nobody, you fight the case, you will end your life, but that case will not end. आणि मग त्यांच्यावरती तुम्ही केस टाका, तुम्ही जाऊन कोर्टामध्ये ते सगळं सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा, होणार नाही कारण त्याला अंतच नाही. There is no end to it. त्याला अंतच नाही. मग लिटिगेशन. Finally, you give the land only, take it as a gift. मग सरते शेवटी असं होतं की घे बाबा ही जमीन तुलाच घेऊन टाक, तुला मी गिफ्ट म्हणून देतो. But for 2000 years, पण 2000 वर्ष this land of Israel was kept guarded by the angels of ही God. इस्रायलची जमीन जी होती ती देवाच्या दूतांनी सांभाळून ठेवली. God guarded it, देवाने ती सांभाळली and they got their land back. आणि त्यांना त्यांची जमीन परत मिळाली. God wants to tell everyone, तसं देवाला प्रत्येकाला सांगायचं I आहे am the Lord. की मी प्रभू आहे, I don't change. मी बदलत नाही. That's why the sons of Jacob were not consumed. आणि म्हणून तर याकोबाच्या संतानांचा नाश झालेला नाही. That's why they are still there today in आणि Israel. म्हणून तर आजही ते इस्रायल देशात आहेत. See? And so God is telling you, तर देव तुम्हाला सांगत आहे once I take you close to me, एकदा का मी तुला माझ्या जवळ घेतलं once you love me, आणि एकदा का तूही माझ्यावर प्रेम करायला लागलास, you draw close to me, माझ्या जवळ तू आलास nobody can take you away from my की hand. कोणीही तुला माझ्या हातातनं काढू शकणार नाही. Praise God. म्हणून देवालाच धन्यवाद. That is what He's going to do with your life. असंच देव तुमच्याही जीवनात करणार आहे. Once God loves you, He will never back out. आणि एकदा का देवाने तुमच्यावरती प्रेम केलं की देव माघार घेत नाही. That's why God sent Jesus on म्हणून this तर earth. देवाने येशू ख्रिस्तांना या जगात पाठवलं. He came to bring you all to
God. आणि येशू ख्रिस्त या जगात अशासाठी आले की त्यांनी तुम्हाला सर्वांना, आपल्याला सर्वांना देवाकडे परत आणावं. Jesus was not man trying to become God. येशू काय असा माणूस नव्हता काही की जो देव बनायचा प्रयत्न करतोय. Every saint wants to become like God. प्रत्येक संताला देव बनायची इच्छा असते, पण येशू काय असा माणूस नव्हता की जो देव बनायच्या प्रयत्नात होता. He was God. He is God but became man. येशू होतेच देव, पण माणसाचं रूप धारण करून या जगात अवतरले. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. Jesus is the word of God. येशू ख्रिस्त देवाचा शब्द आहेत. And Jesus came आणि येशू आले to give you life and life in तुम्हाला abundance. जीवन व विपुल जीवन द्यायला. Jesus took the sins of the whole world. येशूंनी संपूर्ण जगाचं पाप घेतलं Died for us on the cross of आणि Calvary. आपल्यासाठी काल्वरीच्या वधस्तंभावर येशू मरण पावले And he rose on the third आणि day. मेल्या पश्चात तिसऱ्या दिवशी येशू परत जिवंत And he झाले. does not change. आणि येशू बदलत नाही. The love of Jesus does not change. येशूंचं प्रेम बदलत नाही. Today, आज if you give your heart to Jesus, तुम्ही जर तुमचं हृदय येशूंना दिलं ना 100%, 100%, he will stay with you till the end of your life. तुझ्या जीवनाच्या अखेरीपर्यंत येशू तुझ्या बरोबर राहतील. Nobody can promise you on this earth that I will stay with you till the end of your या life. भूतलावर कोणीच तुला असं वचन देऊ शकणार नाहीये की तुझ्या जीवनाच्या अखेरीपर्यंत मी तुझ्या बरोबर राहीन. When Jesus comes, येशू जेव्हा येतात life becomes beautiful. जीवन सुंदर होतं. Though you are dying, you are still not dying because Jesus gives you आणि life. जरी तुम्ही मरत असाल तरी तुम्ही मरत नाही, कारण की येशू तुम्हाला जीवन देतात. Amen. Amen. His love is wonderful. येशूंचं प्रेम फार His छान mercy आहे. is wonderful. येशूंची दया सुंदरच आहे. It says His mercy endures forever. लिहिलंय ना की त्याची दया सनातन आहे. He loves you with an everlasting love. आणि देवाचं तुमच्यावरती सनातन प्रीतीनं केलेलं प्रेम आहे. Everything is unchanging. बाकी सगळं न बदलणारं. Everything of God is unchanging. म्हणजे देवातले सगळे गुणधर्म न बदलणारे आहेत. Everything of Jesus is unchanging. येशूंचं म्हटलं तर येशूंविषयी सुद्धा सगळं न बदलणार आहे. देवातले सगळे गुणधर्म न बदलणारे आहेत. His mercy is unending. देवाची दया कधी संपत नाही. His faithfulness reaches to the देवाचा sky. विश्वासूपणा आभाळापर्यंत पोहोचेल His एवढा आहे. power does not पण change. देवातलं सामर्थ्य बदलत नाही. You need God in your life. म्हणजे तुम्हाला जीवनात देवाची गरज आहे, कारण देव म्हटलं की बदलत नाही आणि माणूस Yes. म्हटलं की सारखा बदलतो. Bible says in John 5, बायबल म्हणतं योहान 5 in Jerusalem, यरुशलेमेत there was this pool called Bethsaida. एक तळ बेत्सेदा नावाचं होतं. There were hundreds of people who were sick and infirm lying there. शेकडो माणसं आजारी आणि व्याधी असलेली तिथे पडून होती. There was this man for 38 years, he was in his infirmity. त्यांच्यामध्ये एक 38 वर्षांपासूनचा आजारी माणूस होता. Because कारण it was said that at a certain time the angel would come in the water and stir up the water. असं म्हटलं जायचं की काही विशिष्ट वेळेला देवाचा दूत येईल, त्या पाण्यात उतरेल, पाणी हलवेल And whoever enters in first would be healed. आणि हललेल्या पाण्यात जो कोणी आजारी माणूस पहिला जाईल तो बरा होईल. So he waited and waited. तर हा 38 वर्षापासूनचा आजारी तिथे वाट बघत थांबला. His time never came. त्याची वेळ मात्र कधी आलीच नाही. But praise God, Jesus came. बोली भाषेत त्याचा नंबरच कधी लागला नाही. आणि देवाला धन्यवाद की येशू एके दिवशी तिथे आले And Jesus looked at him and said, आणि येशूंनी त्या 38 वर्षांपासूनच्या आजाराकडे पाहिलं आणि येशू त्याला म्हणाले, Do you want to be well? बाबा बरं व्हायचं का? He said, What? I don't have anybody to put me in the water. तर बाबा बोलले, काय बरं व्हायचं का? मला पाण्यात सोडणारं कोणी नाही, नंबरच लागत नाही माझा. Jesus said, मग येशू म्हणाले, Just take up your mat and start walking. तुमची गोधडी गुंडाळा आणि चालायला लागा बाबा. He got up and he started walking. आणि बाबा लागला ना चालायला उठून. A beautiful change. हे सुंदर बदल आला. That which was dying now has life. म्हणजे जे मरायला टेकलेलं होतं ते जगायला लागलं हो आणि that- चालत घरी गेलं. The natural order is we will be dying. म्हणजे नैसर्गिक क्रम काय होता की आता हा तिथंच खितपत मरणार आहे. But Jesus reverses the order. पण येशूंनी तो क्रमच उलटा केला ना. Only He can do it. आणि हे येशूच करू शकतात फक्त. आपल्यात तर तसली काही कुवत नाही, Because He is the resurrection and the life. कारण येशू पुनरुत्थान आणि जीवन आहेत. Praise God. देवाला धन्यवाद. He is the resurrection and the life. पुनरुत्थान आणि जीवन तेच आहेत. येशू He is the great I am. येशू तेच म्हणजे जो मी महान ते. For centuries people asked, शतकोन लोक विचारतात, Oh, God told Moses, I am that I am is His name. देवाने मोशेला सांगितलं की जो मी आहे तो मी आहे असं नाव देवाने मोशेला सांगितलं स्वतःचं. We want a name. आम्हाला नाव पाहिजे. And so the Lord came तर प्रभू आला
And his name is Jesus. आणि प्रभू आले, प्रभूंचं नाव येशू. He is the word of God. येशू म्हणजे देवाचा शब्द आहे. If he is the word of God, that means he is eternal. आणि येशू जर देवाचा शब्द आहे तर ते अनंत काळचे आहेत. Because how can it be that God is eternal, his word is not eternal? कारण असं कसं होऊ शकतं की देव अनंत आहे पण त्याचा शब्द अनंत नाही? Because you live, your word lives as long as you live. कारण कसं असतं, आपले जे शब्द आहेत ते जेवढा आपण जगतो तेवढेच ते आपले शब्द जगतात ना. आपल्या तोंडातले शब्द जेवढे आपण जगतो तेवढेच जगतात. The day you die, your words die. ज्या दिवशी तू मरतो तुझे शब्दही मरतात. If you don't die, your words don't die. तू मेला नाही तर तुझे शब्द मरणार नाहीत. And God says, I don't die. आणि देव म्हणतो मी मरत नाही, I don't change. मी बदलत नाही. So my word will not die. तर माझा शब्द मरणार My नाही word will not आणि change. माझा शब्द बदलणार And नाही. that word became flesh. आणि तो शब्द देहरूप धारण करून आला. And that flesh, that word which became flesh is Jesus. आणि जो शब्द देहरूप धारण करून जगात अवतरला त्यांचं नाव आहे येशू. Praise God. देवाला धन्यवाद. That's why Jesus always said, म्हणून येशू नेहमी म्हणाले, I am the living waters. मी जिवंत पाणी आहे. That means that water will never die. म्हणजे ते पाणी कधी मरणार नाही. I am the resurrection and the life. मी पुनरुत्थान आणि जीवन आहे. That means he will always be the resurrection and म्हणजे ते life. नेहमी पुनरुत्थान आणि जीवन राहणार. I am the good shepherd. मी उत्तम मेंढपाळ आहे. That means म्हणजे forever he will be a good shepherd. कायमचे ते उत्तम मेंढपाळ राहणार. I am the light of the world. मी या जगाचा प्रकाश आहे. That means म्हणजे forever he will be your light. कायम ते प्रकाश राहणार. And so if you walk with him, you will never walk in मग darkness forever. अशा येशूंबरोबर जर तुम्ही चाललात तर तुम्ही कधीच अंधारात चालणार नाही. Jesus said, I am the meek and the lowly. येशू म्हणाले की मी दीन आणि नम्र आहे. That means म्हणजे he will always be humble. येशू नेहमी नम्रच राहणार. So you don't need to fear him. मग तुम्ही त्यांना घाबरायची गरज नाही. He said, where two or three are gathered in my name, I am there. येशू म्हणाले जिथे दोघे किंवा तिघे माझ्या नामात जमतात तिथे मी आहे. That means he will always be there. याचा अर्थ येशू नेहमी राहणार. Always. येशू नेहमी असणार, राहणार. So you don't need to worry. मग तुम्ही काळजी करायचं खरं म्हटलं तर काही कारणच In नाहीये. your troubled times also he is there. तुमच्या संकट समयी पण येशू हजर आहेत. So every place he said, I am. तर सर्वत्र येशू म्हणाले मी आहे, मी आहे. He is saying two things. दोन गोष्टी ते सांगतायत I am eternal की मी अनंत काळचा आहे and I don't change. आणि मी बदलत नाही. या दोन गोष्टी येशू सांगतात की मी अनंत काळचा आहे आणि मी बदलत नाही. Jesus said, I am life. येशू म्हणाले मी जीवन आहे. That means you will never die. याचा अर्थ तुम्ही कधीच मरणार नाही. And Jesus said, he who believes in me, though he is dead, he shall live. आणि येशू म्हणाले जो माझ्यावर विश्वास ठेवतो जरी तो मेला तरी तो जगेल And he who lives will never die. आणि जो जगेल तो कधी मरणार नाही. If he believes on me. जर त्याने माझ्यावरती विश्वास ठेवला तर. Is he telling lies? खोटं बोलतायत का No. येशू? नाही, येशू Be- खोटं बोलत नाही. Because he said, I am not man to lie. कारण येशू म्हणाले मी काय माणूस नाहीये खोटं बोलायला. I am not man to change my words. मी काय माणूस नाही माझे शब्द बदलायला. Once I have said it, I have said it. मी बोललो म्हणजे बोललो, मी येशू आहे. That means God will always tell the truth. याचा अर्थ देव नेहमी सत्यच सांगणार. He said, I am the truth. तो म्हणाला मी सत्य आहे. He didn't say, I will be the truth. I was truth. येशू म्हणाले ना मी सत्य आहे, असं नाही म्हणाले मी सत्य असीन किंवा मी सत्य उद्या परवा बनणार आहे. नाही नाही, आहे, मी सत्यच आहे. I am truth. आहे सध्या वर्तमान काळामध्ये मी सत्य आहे जो कायम वर्तमान राहील. So you cannot escape. मग ह्यातनं पळवाट आपण नाही काढू शकत. He said, I am the way to God. तो म्हणाला देवापर्यंतचा मार्ग मीच आहे. That means he is the only one. येशू म्हणाले ना देवापर्यंत पोचायचा मार्ग मीच आहे, म्हणजे येशू एकमेव. He said, I am the son of God. येशू म्हणाले देवाचा पुत्र मी आहे. Finished. झालं, संपलं ना. That means there is no other son of God. विषय संपला ना, म्हणजे देवाचा आणि कोणी पुत्रच नाही. He said, I will be with you till the end of ages. येशू म्हणाले की काळाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्या बरोबर राहीन I am with you till the end of ages. आणि या काळाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्या बरोबर आहे. That means म्हणजे forget about who is with you or against you. कोण तुझ्या बरोबर आहे आणि कोण तुझ्या विरुद्ध आहे ते सोड, आता विसर. He is with you. देव आहे ना तुझ्या बरोबर Forever and ever आणि तेही and ever. कायमचा आहे ना. खूप झाला. The Samaritan woman in John 4 said शोमरोनी स्त्री योहान 4 मधली म्हणाली to the Lord Jesus Christ, येशू ख्रिस्तांना, प्रभू येशू ख्रिस्तांना, when the Messiah comes, मसीहा जेव्हा येईल he will share all the truth with us. तेव्हा तो सर्व सत्य आम्हाला सांगेल. Jesus said, I am he. येशू म्हणाले तोच मी आहे बाई, I am the one. मी तोच आहे. I am that I am. आणि जो मी आहे तो मी आहे, तो मीच आहे. Once he said, before Abraham I was. एकदा येशू म्हणाले अब्राहमाच्या अगोदरपासून मी आहे. And Abraham lived more than 2000 years before he came. आणि अब्राहम तर त्यांच्या 2000 वर्षांपूर्वी येऊन जगून गेलेला होता.
Jesus said, I am the bread of life. येशू म्हणाले मी जीवनी भाकर आहे. As you need bread every day, he said, I am the bread. जसं आपल्याला खायला रोज भाकर लागते तसे येशू म्हणाले की मी जीवनी भाकर आहे. That means every day if you have Jesus in your life, you will have life. याचा अर्थ रोज जर येशूंना तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ठेवलं तर तुम्हाला जीवन मिळेल. Praise God. देवाला धन्यवाद. God's plan of salvation has not changed. देवाची जी तारणाची योजना आहे ती कधी बदलली नाही. God's plan for your future has not changed. देवाची तुझी भविष्याविषयीची योजना बदललेली नाही. If he has liked you then, he will like you today. देवाला जर तू पूर्वी आवडायचा तर देवाला तू आज सुद्धा आवडतोस बरं का. Till your death, he will like you. आणि मरेपर्यंत तू देवाला आवडणारच आहेस. That's why he said, no man can pluck you out of my hand. म्हणून तर तो म्हणाला माझ्या हातातनं तुला कोणीही काढू शकत नाही. एकदा तू माझा म्हणजे कायमचा माझा. Amen. आमेन. When Abraham lived in his time, अब्राम जेव्हा त्याच्या काळात जिवंत होता, he never knew the living God. अब्रामाला काही जिवंत देव ठाऊक नव्हता. He and his wife Sarai lived with their father Terah. तो आणि त्याची बायको साराय त्याचे वडील तेरा यांच्या समवेत राहायचे. God visited them आणि देवाने एके दिवशी त्यांना भेट दिली and said, Abraham, leave your kindred. आणि अब्रामाला देव म्हटला की तुझं घर सोड, I will take you to a new land. तुझं घर सोड, तुझं कुळ सोड, मी तुला नवीन जमिनीवर नेणार आहे. Abraham followed God. आणि अब्राम देवामागे चालायला लागला. God blessed him with a son देवाने त्याला पुत्राचा आशीर्वाद दिला. when it was impossible to जेव्हा have. अशक्य होतं संतान होणं त्यावेळेला दिला. Abraham drew near to God. आणि अब्राम देवाच्या जवळ जवळ समीप आला. Abraham obeyed God. अब्रामाने देवाचं आज्ञापालन केलं. Every day he would talk to दर God. दिवशी अब्राम देवाशी बोलायचा, He obeyed God. देवाचं आज्ञापालन करायचा. What happened? काय झालं? Bible says बायबल म्हणतं in 2 Chronicles 20 verse 7. 2 इतिहास 20वा अध्याय 7 वचन. 2 He- इतिहास 20:7. He became God's friend forever. होता होता तो कायमचाच देवाचा मित्र झाला हो. Do you understand the depth कळतंय? of this statement? कळतंय का या विधानांमध्ये किती खोली आहे समजतंय का? अब्राम होता होता देवाचा कायमचा मित्र झाला. God said Abraham is a friend not for 1 year, 10 years or in his lifetime, but for eternity. आणि देव म्हणाला की अब्राम तात्पुरता माझा मित्र नाहीये, तर अब्राम कायमचा माझा मित्र झालेला आहे. If God tells you, you are my friend forever, that means you have no death, you have eternity. जर देव तुलाही म्हणाला की तू माझा कायमचा मित्र झालेला आहेस, तर याचा अर्थ तुला मरण नाहीये. Say, how can God say you are my friend forever if you are only going to live for 70 or 80 देव years? असं कसं म्हणू शकतो एखाद्याला की तू माझा कायमचा मित्र आहे जर तो 70-80 वर्षाला मरणार असेल तर? That means म्हणजे when God makes you a friend, देव जेव्हा तुला त्याचा मित्र करून घेतो, gives you eternal life. त्याला देव तुला अनंत काळचं जीवन देतो. He gives you आणि eternal life. म्हणून तो तुला म्हणतो की तू माझा कायमचा मित्र आहेस. Did you ever have a friend who stays that long? मग इतक्या वेळ राहणारा असा आहे का तुझा कोणी मित्र? Is it possible? शक्य आहे का की इतका वेळ कोणीतरी आपला मित्र किंवा मैत्रीण राहावी? Even your parents will one day leave you. तुमचे आईबाप सुद्धा एके दिवशी तुम्हाला सोडून जाणार आहेत. Your beloved spouse will one day will leave you. तुमचे प्रिय जीवन साथीदार सुद्धा तुम्हाला एक ना एक दिवस सोडून जाणारच आहेत. Even if they want to stay with you, आणि they जरी cannot. त्यांची इच्छा असली तुमच्या बरोबर राहायची तरी सुद्धा एक दिवस येणारच आहे की जेव्हा तेही जाणार आहेत. ही वास्तविकता आहे. But God said, पण देव बोलला, Abraham, अब्रामा you are my friend forever. तू कायमचा माझा मित्र झालायस. What glories! म्हणजे काय वैभव म्हणायचं हे. Time will pass away. वेळ निघून जाईल, Heaven and earth will pass away. स्वर्ग आणि पृथ्वी निघून But जाईल, my word given to you, Abraham, will never pass पण away. अब्रामा मी तुला दिलेला माझा शब्द कधीच नाहीसा होणार नाही. I will stay with you forever. आणि मी कायम तुझ्या बरोबर राहीन. You will never lack in anything forever. आणि कायम तुला काहीच कमी पडणार नाही. You will never be sick forever. कायम तू आजारीच पडणार नाहीस. The devil will never touch you forever. आणि सैतान तुला कायमचा हातच लावणार नाही. Because if you die, that means my word is wrong. कारण तू मेलास तर असं म्हणावं लागेल की माझा शब्द चुकीचा आहे. But my word is never wrong. पण माझा शब्द कधी चुकीचा नाहीये. Abraham exulted in this statement. आणि अब्रामाने तर इतकं वैभव बाळगलं या विधानांमध्ये What a glorious Lord we have. की किती गौरवशाली आपला देव आहे. Do you want to be a friend of God forever? मग कायमचा देवाचा मित्र बनायचं का तुम्हाला? Then give your heart to Jesus. कायमचा देवाचा मित्र तुम्हाला बनायचं असेल तर तुमचं हृदय येशूंना द्या. Because Jesus said, कारण येशू म्हणाले because I live, you shall live. मी जगतोय म्हणून तुम्ही जगाल. Jesus said, abide in me. येशू म्हणाले माझ्यात राहा. As the branch cannot stay
green without abiding to the tree. जसं झाडाची फांदी जोवर झाडात राहत नाही तोवर ती हिरवीगार राहू शकत नाही. ती फांदी हिरवीगार राहायला ती झाडाला पाहिजे. You have to be attached to me, he said. तसं येशू म्हणाले की तुला माझ्याशी जडून राहावं लागेल. Jesus said, I will be with you till the end of ages. येशू म्हटले काळाच्या समाप्तीपर्यंत मी तुझ्या बरोबर राहीन. Bible says in Hebrews 13 verse 8, इब्री पत्र 13वा अध्याय 8वं वचन बायबल म्हणतं, Jesus Christ the same yesterday, today and forever. येशू ख्रिस्त सारखेच आहेत काल आज आणि युगानुयुग. Yes, I need a God who is a forever God. आणि होय अर्थातच मलाही अशाच देवाची गरज आहे की जो कायमचा देव आहे. I need a God who is unchanging God. मला पण अशाच देवाची गरज आहे की जो न बदलणार आहे. I don't want gods that will come and go. मला असा देव नको की जो येतो जातो. I don't want a love that is hot and cold. मला असं प्रेम नकोय की जे कधी गार असतं कधी गरम असतं. I don't want a God who is faithful today, unfaithful tomorrow. मला असा देव पण नकोय की जो आज विश्वासू आहे आणि उद्या बेईमान आहे. I don't want a God who is angry one day, another day he is soft. मला असा देव नकोय की जो आज चिडलेला आहे आणि उद्या नरम आहे. I need a God who is constant. मला अशा देवाची गरज आहे की जो कायम तसाच आहे. If he says he loves me till death. की जर तो म्हणाला And की more. त्याचं माझ्यावर प्रेम आहे तर मरेपर्यंत आणि त्याच्याही पुढे त्याचं माझ्यावर प्रेम आहे असा देव पाहिजे. A God who will always support me, की जो देव नेहमी मला आधार देईल, who will take care of my needs. जो देव माझ्या गरजा सांभाळेल. I want that kind of Lord and God. अशा पद्धतीचा देव आणि प्रभू मला पाहिजे. And Bible says आणि बायबल म्हणतं in Hebrews 1:8, इब्री पहिला अध्याय 8वं वचन, his throne is forever and ever. त्याचं सिंहासन कायमचं आणि कायमचं आहे. If his throne is forever, will not the Lord be forever? ज्या सिंहासनावरती तो बसतो ते सिंहासन कायमचं आहे तर त्या सिंहासनावर बसणारा देव नसेल का कायमचा? How did his throne become forever? मग त्याचं सिंहासन कसं कायमचं झालं? Because he sat on it. कारण त्या सिंहासनावरती तो देव बसला म्हणून कायमचं झालं. If he didn't sit on it, that throne will not become forever. जर देव त्या सिंहासनावर बसला नसेल तर मग ते सिंहासन कायमचं असणार नाहीये. If he comes in your life will become forever. तसं तो देव जर तुमच्या जीवनात आला तर तुमचं जीवन कायमचं बनेल. If a throne can become forever, will you not become forever if he comes in your heart? ज्या सिंहासनावरती तो विराजमान होतो ते सिंहासन जर तो बसल्यामुळे कायमचं होतं तर ज्या माणसाच्या हृदयामध्ये तो आलेला आहे त्याचं जीवन कायमचं बनायचं नाही का? Bible says बायबल म्हणतं in Isaiah 9:6, यशया 9 he will be called the everlasting Father. यशया 9 अध्याय 6वं वचन बायबल म्हणतं की त्याला सनातन पिता म्हटलं जाईल. When I read this, आणि जेव्हा मी हे वाचलं my heart was full of joy माझं हृदय आनंदाने भरून गेलं. because I lost my father when I was very small. कारण की ना मी फार लहान असताना माझे वडील वारले. My father used to be sick माझे वडील सारखे आजारी असायचे. and I used to say, मग मी म्हणायचो Daddy, की डॅडी don't die, just sit on the cot and that is enough to give us strength. मरू नका, आम्हाला सोडून जाऊ नका, फक्त कॉटवर बसून राहा, त्यातून सुद्धा आम्हाला शक्ती मिळते. Only sit on the cot. फक्त कॉटवर बसून राहा, Seeing your face strengthens us. तुमचा चेहरा बघून आम्हाला शक्ती मिळते. Yet he died. तरी माझे वडील वारले. But when God became my everlasting पण Father, जेव्हा देव माझा सनातन पिता बनला I know I will never lose him आता मला माहित आहे की मी कधीच देवाला गमावणार नाहीये. because he will not die. कारण देव कधी मरणार नाही. And since my father doesn't die, I will also not आणि die. देव जो माझा पिता तो कधीच मरणार नसल्यामुळे मीही मरणार नाहीये. Are you getting me? कळतंय का? Bible says in Colossians 1:17, कलसी पहिला अध्याय 17 वचन बायबल म्हणतं Jesus is before all things येशू सर्व गोष्टींच्या अगोदर आहेत and in him all things hold together. आणि येशूमध्ये सगळ्या गोष्टी धरून ठेवलेल्या आहेत. Bible says in 1 John 1:1, 1 योहान 1:1 बायबल म्हणतं Jesus is the word of life. येशू ख्रिस्त जीवनाचा शब्द आहे. When Jesus spoke to John येशू जेव्हा योहानाशी बोलले in Revelation 1:17, प्रगटीकरण पहिला अध्याय 17व वचन he said, म्हणाले, John, योहाना I am the first, मी प्रथम आहे I am the last. आणि मीच अखेर आहे. म्हणजे आधी मी अंतही मीच. He said, I am the Alpha, I तो am the म्हणाला, Omega. मी अल्फा आहे, ओमेगा पण मीच आहे. Yes, he did die on the cross आणि होय वधस्तंभावरती येशू मरण पावले for our sins, आपल्या पापांसाठी, but he rose again. पण मेल्या पश्चात परत जिवंत सुद्धा झाले. That's why he said म्हणून तर ते म्हणाले in Revelation 1:18, प्रगटीकरण पहिला अध्याय 18व वचन, I am the living one. मी जिवंत आहे, I am the living one. मी जिवंत आहे. I was dead, मी मेलो होतो
And behold, I am alive forevermore. पण पहा आता मी कायमचा जिवंत आहे And I alone have the keys of death and आणि माझ्या Hades. एकट्याकडेच मृत्यूच्या आणि अधोलोकाच्या किल्ल्या आहेत. I have the keys of death and माझ्या Hades. एकट्याकडेच मृत्यूच्या आणि अधोलोकाच्या किल्ल्या आहेत. In Hebrews 7:14, इब्रिकरास पत्र 7वा अध्याय 14वं वचन म्हणतं, Bible says, बायबल म्हणतं, He has indestructible life. कधीही नाश न पावणारं त्याचं जीवन आहे, ज्याला म्हणतात ना अविनाशी, ते त्याचं जीवन आहे. Bible says in Hebrews 7:14, इब्रिकरास 7:14 बायबल म्हणतं, He continues forever. तो कायमचा आहे. He continues forever. तो कायमचा आहे. This is my God. हा असा माझा देव. I don't know about you, मला तुमचं माहित नाही, but I get very excited when I read about God. मला फार आनंद होतो जेव्हा मी देवाविषयी वाचतो तेव्हा. Every morning when I talk to Him, रोज सकाळी जेव्हा मी त्याच्याशी बोलतो I'm so happy मला खूप आनंद होतो, because कारण He gives us that everlasting joy. तोच आपल्याला किंवा आम्हाला तो सनातन टिकणारा आनंद देतो He gives us that everlasting peace. आणि तोच आपल्याला ती सनातन टिकणारी शांती देतो. He is the one तोच आहे तो who always excites us. जो नेहमी आपल्याला आनंदाने भरतो. Do you want Him in your life? मग असा हा देव हवा का तुला तुझ्या जीवनात? If you have not surrendered your life to such a personality, अजूनपर्यंत तुम्ही तुमच्या जीवनाचं समर्पण जर अशा व्यक्तिमत्वाला केलं नसेल की ज्या व्यक्तिमत्वाचं नाव येशू आहे, you are missing life itself. तर तुम्ही आयुष्यच कुठेतरी मिस करताय. हो, Now is your time. तर आत्ताची वेळ तुमची आहे. Open your heart हृदय उघडा and seek His face. आणि त्याचं मुख शोधा. Seek His face. If you have not known Him, जर आजपर्यंत तुम्ही त्याला जाणत नसाल then know Him. तर आज त्याला जाणा. If you have known Him, तुम्ही जर त्याला जाणलेलं असेल then know Him much तर better. अजून चांगल्या रीतीनं त्याला जाणायला लागा. Let His words excite you. त्याचा शब्द तुमच्यात आनंद घालू दे. Let His word bring life in you. त्याचा शब्द तुमच्या जीवन आणू दे. Even now, आता सुद्धा as you will believe, जसं तुम्ही विश्वास ठेवाल His eternal life will come in you. त्याचं अनंत काळचं जीवन तुमच्यात He येईल. will energize you. तो तुम्हाला शक्ती He देईल will fill you with everlasting peace, आणि सनातन शांतीने तुम्हाला भरेल. everlasting joy, सनातन आनंदाने भरेल. everlasting satisfaction. सनातन समाधानाने भरेल. He will heal you. तुम्हाला तो आरोग्य He देईल. will bless you. तुम्हाला तो आशीर्वाद He देईल. will deliver you. तुम्हाला सुटका देईल. Are you ready? तयार आहात? Then pray with me. मग चला माझ्या बरोबर ही प्रार्थना बोला. Say, my God, म्हणा, माझ्या देवा, you promised in your word तुझ्या वचनात तू वचन दिलंयस that I am the Lord, I change not. की मी प्रभू आहे आणि मी बदलत नाही, That's why you will not die. आणि म्हणून तू मरणार नाहीस. Father, we believe this word. देव बाप्पा, या शब्दावर आम्ही विश्वास ठेवतो. We didn't know आम्हाला माहित नव्हतं that there is somebody who never dies, की असा आहे कोणीतरी जो कधी मरत नाही, because we are living in the midst of death. कारण आम्ही मृत्यूमध्ये जगत आहोत. We are living in the midst of ruin. आम्ही नाशातच जगतोय. We are living in the midst of changing things. बदलणाऱ्या गोष्टींमध्ये आम्ही जगतोय. You are the eternal one. तू अनंत काळचा आहेस. Say it with me. बोला माझ्या बरोबर हे. My Lord, माझ्या प्रभू, I believe in you. मी तुझ्यावर विश्वास ठेवत आहे. Jesus, I believe in you. येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे म्हणा. Forgive my sins. माझ्या पापांची मला क्षमा कर. Cleanse me and wash me. मला साफ कर, मला धुवून काढ, Make me clean. मला स्वच्छ कर, Make me holy. मला पवित्र कर, Change my life. माझं जीवन बदल. The Lord is coming in your heart. प्रभू तुमच्या हृदयामध्ये येत आहेत He is coming with a new power. आणि एक नवीन सामर्थ्य घेऊन येत आहेत. He is changing your situation. तुझी परिस्थिती बदलत He आहे. is changing your body. तुझं शरीर He बदलत is आहे. changing your life. तुझं जीवन He बदलत is आहे changing your circumstances. आणि तुझी परिस्थिती बदलत आहे. When life comes in the midst of death, there जेव्हा has to be life. मृत्यूमध्ये जीवन येतं तेव्हा तिथे जीवन यायलाच हवं. That's why the angel rightly said, म्हणून तर देवदूत बरोबर बोलला, why do you seek the living among the dead? जो जिवंत आहे त्याला मेलेल्यांमध्ये तुम्ही कार्य शोधता. In other words, दुसऱ्या शब्दात, why do you seek life in the midst of death? मृत्यूच्या मध्ये तुम्ही जीवन काय शोधताय? You are searching for life in the midst of this world. तुम्ही या जगामध्ये जीवन शोधताय. How can you get life in the midst of death? या मृत्यूत तुम्हाला कुठून जीवन मिळणार आहे? Everything is dying on this earth. सगळं मरतंय या जगात. Look up.
वर बघा, Look to Jesus. येशूंकडे बघा. He alone is living एकमेव येशू जिवंत आहेत and he will never die. आणि येशू कधीच मरणार नाही. Once he died for our sins, एकदाच आपल्या पापांसाठी येशू मेले, never again he will die. परत कधीही येशू मरणार नाहीत. Trust on him. त्यांच्यावर विश्वास ठेवा. He will put you on the path of life. येशू तुम्हाला जीवनी मार्गावर टाकतील He will change your destiny. आणि तुमच्या आयुष्याची दिशा बदलतील. He will bless you in such a way येशू असा आशीर्वाद देतील ना you will तुम्हाला forget your ruin. की तुम्ही तुमचा नाश विसरूनच जाल. Every devil सैतान which is trying to attack my जो people, माझ्या लोकांवर हल्ला करायचा I command प्रयत्न you in the करतोय, name of मी Jesus. आज्ञा करतोय येशूच्या नावात, leave my people in सोड Jesus' name. माझ्या लोकांना येशूच्या नावात. Leave their lives in Jesus' name. त्यांचं जीवन येशूच्या नावात सोड. Prosper them, Lord. त्यांना समृद्ध कर प्रभू. Bless them, Lord. त्यांना आशीर्वाद दे And प्रभू heal them, Lord. आणि त्यांना आरोग्य दे प्रभू. Thank you, Father. धन्यवाद दे बाप्पा. In Jesus' name I pray. येशूच्या नावात मी मागतो. Amen and amen. Praise God. आमेन आणि आमेन. देवाला धन्यवाद. Walk with Jesus. येशूंबरोबर चाला. Your life will be sure. तुमचं जीवन नक्की असेल Your life will be made. आणि जीवन बनेल You will not know what death is. आणि मग तुम्हाला कळणार सुद्धा नाही की मरण कशाला म्हणतात. Praise God. देवाला धन्यवाद. God bless you all. देव तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद See you on Sunday and Monday. रविवारी आणि सोमवारी आपली परत भेट होईल.